चांदवड तालुक्यातील राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात झाला होता। गेल्या 36 तासापासून मुंबई आग्रा महामार्ग पूर्णपणे बंद होता। या अपघातातील गॅस टँकर आणि ट्रक काढण्यात प्रशासनाला यश आले, मात्र त्यांना बाहेर काढण्यासाठी आलेला क्रेन आणि ट्रकचे काम अजूनही सुरू आहे। या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत। यात पोलीस विभाग, स्थानिक प्रशासन आणि सोमा टोल कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी काम करीत आहेत। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 तासात महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे। दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा। पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी गंगाधर वानखेडे।